महिला मंडळ तुम्हालाही एक सांगायचंय, जेवढा आई बापाला सांभाळता तेवढा पतीचा पण आदर करा. तुम्ही म्हणाल ताई आदर करतो म्हणूनच तर हरतालिकेचं व्रत केलंय ना आज आम्ही, बरोबर आहे. आदर करतो म्हणूनच हरतालिकेचं व्रत केलंय. पण लक्षात असू द्या, जर एखाद्या वेळेला पती आपल्यावरती रागावत असेल, चिडत असेल, तर त्याला जेवढं रागवायचंय तेवढं, जेवढं चिडायचंय तेवढं चिडू द्या, जेवढं भांडायचंय त्याला तेवढं भांडू द्या. मी फक्त तुम्हाला एकच कानमंत्र देते, नवऱ्याला जेवढं भांडायचं तेवढं भांडू द्या. अहो भांडू द्या ना. भांडून कोणाबरोबर भांडतोय तो? बायको बरोबरच भांडतोय ना. अहो त्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बायकोच आहे. तुम्हाला एकच सांगते, नवरा भांडायला लागला की बाईने फक्त एक करायचं, काय? तोंडाला कुलूप लावायचे. अहो एकटं भांडून किती वेळ भांडणार आहे? एकटं भांडून किती वेळ भांडणार आहे? शेवटी गप्प राहणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या तोंडाला कुठेतरी कुलूप लावली पाहिजे. आणि तुम्हाला पण मला एक सांगायचंय, बायकोचं कधीतरी कौतुक करा ना. आज एवढा त्यांनी हरतालिकेचा उपवास केला, व्रत केलं, सकाळपासून ते उपवासी कुणासाठी? त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून. आपण 4 टाइम खाऊन आलेलो असेल आज या ठिकाणी, बरोबर की? 4 टाइम झालेला असेल. ती माई माऊली सारे सकाळपासून उपवासी, रात्रही उपवासी राहणार आहे. उद्या जेव्हा ती तिच्या हाताने जेव्हा स्वयंपाक बनवेल तेव्हा तिला खायला मिळणार आहे. कुणासाठी? तुमच्यासाठी. काय तिचं असं स्वतःचं? काहीच नाहीये. हो, शरीर तिचं आहे, पण हळद कुणाच्या नावची लावलीये तिने? तुमच्या नावची लावलीये. कपाळ तिचं आहे, पण कुंकू कुणाच्या नावचं लावलंय? पतीच्या नावचं लावलंय. गळा तिचा आहे, पण मंगळसूत्र कुणाच्या नावचं घालते? पतीच्या नावचं. उदर तिचं आहे, पण लेकरू कुणाच्या नावचं जन्माला घालते? पतीच्या नावचं. पाय तिचे, पण जोडवी कुणाच्या नावची? पतीच्या नावची, बरोबर. हरतालिकेचं व्रत वैकल्य तिचं आहे, पण दीर्घायुष्य प्राप्त व्हावं हे वरदान कोणासाठी? पतीसाठी आहे. मग तरी सुद्धा आपण म्हणतो तिला काही अक्कल? सहज बोलता बोलता बोलून जातो ना. अहो तिला नाही, ती फक्त दाखवते. पण तिच्यातली का दुर्गा जागी झाली, तिच्यातली का नवदुर्गा चामुंडा जर जागी झाली तर मग अवघड आहे बरं का. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, बायकोचं कधीतरी कौतुक करत चला हो. कधीतरी. अहो एकदा काय झालं माहिती का, मी असंच कीर्तनामध्ये सांगितलं बायकोचं कौतुक करत चला. 9 ते 11चं कीर्तन होतं. बाबा घरून बिगर जेवायचंच कीर्तनाला आला होता. कीर्तन प्रेमी होता. कीर्तनाला आला, 9 ते 11चं कीर्तन ऐकलं. आता पत्नी किती वेळ जागी राहिलो राहून. तिने तिचं जेवण केलं, पतीसाठी ताट वाढून ठेवलं आणि झोपून दिलं. ही झोपी गेली. हा घरी आला. घरी आल्यानंतर पत्नी उठली, पतीला ताट वाढून दिलं आणि त्याला नेमका जेवताना पहिलाच घास तोंडात घालायचा तेवढ्यात त्याला अंजली ताईची आठवण झाली. काय? ताई म्हटल्या होत्या कीर्तनामध्ये की बायकोचं कौतुक करत चला. चान्स सापडलाय, बायकोचं कौतुक करू. आणि तो म्हणायला लागला, पहिलाच घास तोंडात घालणार तेवढ्यात म्हणे, वा 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 काय भाजी बनवली म्हणे तू आज. काय भाजीला चव आहे, काय टेस्टेड भाजी बनवली आज. काय कौतुक करावं तेवढं कमी म्हणे. काय तुझ्या हाताला चव आहे. वा 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 वा. तिने ना पतीला म्हटलं, का हो तुम्ही नेमके गेले कुठे होते म्हणे. तो म्हणे, अगं वटारला 9 ते 11 अंजलीताईचं कीर्तन होतं. काही नाही अगं, खरंच शपथ घेऊन सांगतो विठुरायाची, मी कीर्तनालाच गेलो होतो. ए बघ ताईचे काही व्हिडिओ पण काढून आणलेत म्हणे मी. ए बघ मी कीर्तनालाच गेलो होतो. तुम्ही कीर्तनालाच गेले होते म्हणे. हो बर, भाजी कशी झाली. अगं काय तेच भाजीचं मी वर्णन करतोय. किती सुंदर भाजी बनवली म्हणे तू आज. वा काय तुझ्या हाताला चव आहे म्हणे. तिने मात्र आता हातामध्ये होत्या ना, तिच्या हातात होत्या तेवढ्या तिने पाठीमाग केल्या. पुढचं ऐकून घ्या तुम्ही. होत्या तेवढ्या पाठीमाग केल्या आणि ती म्हणू लागली, अहो 15 वर्ष झाली लग्नाला, रोज तुमच्या आवडीचे पदार्थ बनवते, ही भाजी ती भाजी ती भाजी ती भाजी, पण 15 वर्षामध्ये कधी कौतुक नाही केलं.
15 वर्षातून पहिल्यांदा शेजारकडून भाजी आणली तर केवढं भाजीचं कौतुक, केवढं कौतुक. म्हणून कधीतरी बायकोचं कौतुक करत चला, पण वेळ काळ मर्यादा पाहून कौतुक करत चला. असं म्हणतात, चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा. वटारमध्ये झालेलंच नाही का कोणाचं? लबाडे लोक वटारचे. ससुराल की शोभा. अजूनही मागूनच आवाज येतोय, हरे राम. अति हुशार आहे आपला भारत देशच, खूप हुशार आहे हो. अहो इतका हुशार तुम्हाला सांगते भारताची हुशारी. एकदा काय झालं माहिती का, भारतातला एक हुशार अमेरिकेला गेला. आता अमेरिकेला आहे ना, बूट पॉलिश करण्यासाठी माणसं नाहीये, तिथं मशीन लावली जातात. बूट पॉलिश करण्यासाठी मशिनरी वापरल्या जातात. असा एक पाय त्या मशीन मध्ये टाकला का आतून बूट पूर्णपणे फ्रेश होतो, पॉलिश होतो. पाय बाहेर काढायचा, पुन्हा दुसरा पाय मध्ये टाकायचा, बुटाची पॉलिश होते. पण दुसऱ्या पायाची बूट पॉलिश झाल्यानंतर पाय बाहेर काढता येत का? कॉइन टाकावी लागतं अगोदर. 10 रुपयाचा डॉलर त्या ठिकाणी काय असेल त्याची किंमत, तो डॉलर टाकावा लागतो, तेव्हा पाय बाहेर निघतो. असंच एक भारतातलं तिथं गेलेलं होतं. हुशारी सांगते हा मी. भारतातलं तिथे गेलं, त्याला बुटाची पॉलिश करायची होती. त्याने मशिनरी पाहिलं, त्याला बरं वाटलं. त्याने पहिला पाय मशीन मध्ये घातला, बुटाची पॉलिश झाली, पाय बाहेर काढून घेतला आणि तिथून पुन्हा दुसऱ्या चौकामध्ये गेलं. दुसऱ्या चौकामध्ये दुसरा राहिलेला पाय मध्ये घातला, बुटाची पॉलिश झाली, पाय बाहेर काढून घेतला आणि धुंद अशी पळत सुटला. कळालंय ना? अहो मग तुम्ही काहीतरी मला रिस्पॉन्स द्या, म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला कळतंय तरी. एवढा भारत देश हुशार आहे, म्हणून ही लेकरं सुद्धा बघा ना कशी हुशार आहे. अजून कशाचाच अनुभव नाही तरी म्हणतात ससुराल की शोभा साली से, और कीर्तन की शोभा फिर बजाओ ताली. आमच्या माई माऊल्यांचा दिवसभरापासून उपवास आहे, म्हणून त्यांच्या टाळ्या सुद्धा अशा हळू. अगं आज देवाच्या नामचिंतनात रात्र घालवायची, आपल्याला जागर करायचंय. कसं उत्साहामध्ये भगवान महादेवाला प्रसन्न करून घ्यायचंय. आज आपल्याला महादेवाची कृपा झाली पाहिजे ना आपल्यावरती, म्हणून आनंद घ्यायचाय आपल्याला. कारण तुम्हाला सांगते, ही जी कीर्तन आहे ना, या कीर्तनामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद दुसरीकडे कुठेच नाहीये. इथं जो आनंद आहे तो एरवी दुसरीकडे कुठेच नाही. आणि तुम्हाला सांगते, ह्याच कीर्तनामध्ये भगवंत येतो आणि आपल्या सर्वांना दर्शन देतो. कारण कीर्तन भगवंताला फार आवडतं बरं का.